नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार मी खूपच मोठी आज चूक केलेली आहे, त्यामुळे तुम्ही मला माफ करा असं ती सतत म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र सखी आता रूमच्या दिशेने येऊ लागते. इतक्यात मात्र कानाला समोर बघून ती कानाला असे प्रश्न विचारते की तू इकडे काय करतो आहे, मनस्विनीच्या रूमच्या दिशेने वगैरे असे खूप प्रश्न विचारू लागते. तेव्हा आता काना मात्र गोंधळात पडतो, परंतु तो तिला उत्तर देतो, काय करतो म्हणजे काय, एक तर मला झोप येत नाही, त्यात माझी बायको मला जवळ घेत नाही, मग काय करणार, इथे पॅसेजमध्ये गाणे ऐकत फिरत होतो. तर तेव्हा मात्र आता सखीचा मूड बदलतो आणि सखी लगेचच त्याला म्हणू लागते, हो का. तर पुढे तो म्हणतो की मग कधी घेणार आहे माझी बायको मला जवळ. तर त्यावर मात्र आता ती म्हणू लागते, कधी घेणार म्हणजे काय, जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा घेईल, पण आत्ता वेळ आलेली नाही. आणि इतक्यात मात्र पावसामुळे विजा खूप जोरजोरात कडाडू लागतात, त्यामुळे आता विजांच्या आवाजामुळे सखी कानाच्या मिठीत जाते. ते बघून काना खूप खुश होतं आणि आता तो म्हणतो, बरं झालं, म्हणजे हीच ती वेळ आहे. आणि इतक्यात मात्र आता सखीला काही हसू आवरत नाही आणि सखी म्हणते, सोड आता, सांगितलं नाही ती वेळ नाही. आणि असं म्हणून आता ती त्याला सोडायला लावते. त्यानंतर आता तो म्हणतो, असं थोडे असतं, म्हणजे तुम्ही इतक्यात म्हणाला की हीच ती वेळ आहे आणि आता म्हणता आहे की ही ती वेळ नाही, हे काय बरोबर नाही. आणि असं म्हणून पुन्हा तो आता तिच्याशी तिथेच गप्पा मारू लागतो, जेणेकरून तिचा जो मूड आहे तो चांगला राहील आणि ती पुन्हा मनस्विनीच्या रूमच्या दिशेने जाणार नाही. इतक्यात पुन्हा एकदा वीज कडाडते. आता मात्र लगेचच कान्हा तिला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, बापरे, मला पण भीती वाटते आहे. तर आता लगेचच ती म्हणते, किती नौटंकी आहे तू, फार नाटकं करतो, मला माहिती आहे तुला काही भीती वगैरे वाटत नाही. आणि मी तुला म्हटलं ना, मी मुद्दामून नाही आले, ते विजामुळे थोडे घाबरले म्हणून असं झालं. तर चल आता जाऊन झोपूया. तर लगेच तो म्हणतो, जाऊन झोपूया म्हणजे आपण दोघांनी मिळून झोपायचं ना. तर तेव्हा ती नकार देते, दोघांनी झोपायचं पण मध्ये मोरपीस ठेवून, असं म्हणत आता ती निघू लागते. तर इतक्यात तो म्हणतो, असं नाही, आणि तिचा हात हातात घेतो. तर तेवढ्यात ती म्हणते, सांगितलं ना आता नाही, आता चल पटकन, असं म्हणत ती पुढे चालू लागते. परंतु गालीच्या मध्ये तिचा पाय अडकतो आणि ती पडणारच असते. तर मात्र कान्हा तिला सावरतो आणि लगेचच कान्हा तिला उचलून घेतो. त्यानंतर मात्र ती म्हणते, खरंच तू खूप फिल्मी आणि नौटंकी आहे. तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो की सिरियलमध्ये कसं हिरोईनला असा काही त्रास झाला की हिरो लगेच उचलून घेतो, अजिबात चान्स सोडत नाही, तसंच आहे माझं पण. आणि असं म्हणत मात्र आता तो तिला प्रेमाने रूमच्या दिशेकडे घेऊन जातो. त्यानंतर मात्र रूममध्ये गेल्यावर तो तिला बेडवर ठेवतो आणि आता पुन्हा तिच्या दिशेने जाऊ लागतो. तर पटकन सखी दुसरीकडे सरकते आणि मध्ये मोरपीस ठेवते. त्यानंतर मात्र आता तो म्हणतो, हे काय बरोबर नाही पण. तर तेव्हा मात्र ती म्हणते, बरोबर नाही, तुला सांगितलं ना आत्ता ही वेळ नाही. आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो, पण मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण आज तर मला काही झोपच येणार नाही, काय गेम आहे मला तरी सांगा. तर तेवढ्यात ती उठून बसते आणि ती म्हणते, सांगू का तुला. तर तेव्हा तो म्हणतो, हो सांगूच शकता ना तुम्ही मला, माझ्यापासून काय लपंडाव खेळायचा. तर इतक्यात मात्र आता लगेचच ती म्हणते, नाही, तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे, असं म्हणून आता ती झोपून घेते. परंतु इकडे कान्हा विचारात पडतो. आता मात्र हा गेम तेजस्विनी मॅडमच्या उलट नाही गेला म्हणजे बरं झालं, आणि असं म्हणून तो विचारतच असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इकडे सगळेजण तयार होऊन हॉलमध्ये उभे असतात. तेव्हा सखी आणि कान्हा गेम बद्दल बोलत असतात. तर तेजस्विनी खाली उतरून येते आणि ती विचारते, कुठला गेम. तर तेव्हा मात्र आता सखी म्हणते, तुला काय माहित, पण मी तुला इथे गेमसाठी बोलवलं आहे. तर तेव्हा ती म्हणते, मला काही माहित नाहीच आहे, मी असाच अंदाज लावला, कारण तू कधी मोठी होणार नाही आणि तू सुद्धा, असं म्हणून कानाकडे पण रागाने बघते. तर दुसरीकडे काना तिला खुणवतो, काय तुम्ही. तर तेवढ्यातच आता ती पण नजरेने खुणवतोय, काय करू आता, मी बोलून बसले. तर इकडे मात्र आता दोघी जणींचे पुन्हा बोलणं सुरू असतं की मी नाही गेम वगैरे खेळणार, कुठला गेम आहे, आणि हा बालिशपणा करायला मला वेळ पण नाही, मला खूप काम आहे, असं म्हणून तेजस्वी टाळत असते. परंतु आता सखी म्हणते, तू कधीपासून अशी झाली, तू तर प्रत्येक चॅलेंज एक्सेप्ट करायची आणि आता तर पळकुटी झाली, तू नक्की सरकारच आहेस ना. खरं तर मला वाटत तर नाही, पण तरी पण. आणि असं म्हणून आता मनस्विनीला ती काही काही बोलू लागते. परंतु आता इकडे सखीच्या या बोलण्यामुळे तेजस्विनी विचार करते, जर का मी अजून विरोध केला तर हिला संशय येईल, त्यापेक्षा मी खेळतेच. आणि तेवढ्यात आता ती विचारते, काय गेम आहे सांग मला. तर इतक्यात आता सखी जोरात शिट्टी वाजवते आणि ते बघून आता तेजस्विनी तिच्याकडेच बघत असते. तर तिचे दोन्ही काका कॅरम घेऊन येतात आणि कॅरम तिथे मांडतात. तर तेव्हा मात्र सखी सांगू लागते, कळलं ना तुला आता काय गेम आहे, चल आता कॅरम खेळूया. इकडे मात्र आता तेजस्विनी मनाशी म्हणते, कॅरम मला खूप चांगला खेळता येतो, मी कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा कवड्यांना बघितल्यावर माझा हात आपोआप चालतो. परंतु आता मला मनस्विनी म्हणून खेळायचं आहे, तिला अजिबात येत नाही, पण करू काय, असं म्हणून आता ती खूप विचार करते.
पुन्हा ती नकार देण्याचा प्रयत्न करते, पण सखी मात्र तिला खेळण्यासाठी भागच पाडते. आता मात्र दोघेही खेळायला सुरुवात करतात. तर पहिला चान्स आता सखी तिला देते, त्यामुळे ती खूप विचार करते की मी काही खेळणार नाही व्यवस्थित, मी मनस्विनी सारखंच खेळ. परंतु एका कवडीमध्येच ती 4 कवड्या कॅरमच्या बाहेर काढते. हे बघून आता सगळ्यांना फार आश्चर्य वाटतं आणि इकडे कान्हा पुन्हा तिला खुणवतो. तेव्हा आता ती सुद्धा म्हणते काय करू आता. आणि दुसरीकडे मात्र पुन्हा सगळेजण तिच्याकडेच बघत असतात. तर आता सखी पुन्हा म्हणते चल आता खेळू आणि त्यानंतर पुन्हा गेम सुरू होतो. आता मात्र मुद्दामून ती असं खेळू लागते की जेणेकरून मनस्विनीच खेळते आहे. तर हे मात्र आता सखीला संशयास्पद वाटतं. परंतु कान्हा मुद्दामूनच हसू लागतो. हा, एकदा खेळले म्हणून काय झालं, तुम्हाला काय येणार आहे गेम खेळता, असं म्हणून मुद्दामूनच आता बोलतो. तर तेव्हा ती म्हणते एकदा नाही खेळता आलं म्हणून काय झालं, होतं असं कधी कधी. आणि अनेक गेम ती खेळू लागते. त्याचबरोबर ती मुद्दामूनच सखीच्या कवड्या बाहेर काढते. याचा अर्थ सखीला संशय नको यायला की मला काय गेमचं कळतच नाही असं वाटायला हवं. परंतु आता लगेच कान्हा डिक्लेअर करतो सखी जिंकली आणि तुम्ही हारल्या. त्यावर मात्र आता ती म्हणते ठीक आहे ना, एकदा सखी जिंकली म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ती नेहमीच जिंकेल. आणि असं म्हणून मात्र आता ती तिथून उठून जाऊ लागते. परंतु सखी तिला म्हणते मला एवढं तर कळतं आहे की मी जिंकले आणि तू हारली, पण तू हे सगळं मुद्दामून केलं आहे हे मला दिसतं आहे. माझ्या कवड्या तू काढल्या, पण त्या किती हुशारीने आणि किती चालाकीने काढल्या, हे फक्त एका बेस्ट प्लेअरलाच करता येऊ शकतं. असं बोलल्यावर मात्र आता ती अजूनच तिला बोलू लागते. तेवढ्यात आता तेजस्विनी उठते. मला तुझ्यासारखी टाइमपास करायला वेळ नाहीये, मला सलूनमध्ये जायचं आहे, तुला काय करायचं ते कर, काय गेम वगैरे खेळत बसायची खेळ, असं म्हणून ती तिथून निघून जाते. कारण सखीने तिला अजून प्रश्न नको विचारायला. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं काय प्रकार आहे असं मात्र सगळेजण विचारतात. तेव्हा सखी म्हणते की मला ह्या बाईमध्ये 100% माझी आई दिसते, मला जाणवतंय, माझी गट फिलिंग मला सांगते की ही माझीच आई आहे, परंतु ही नकार देते आहे. तर तेव्हा मात्र आता सगळेजण खूपच आश्चर्याने बघतात आणि आता सगळ्यांनाच मोठा प्रश्न येऊन पडतो की खरंच ही मनस्विनी आहे का तेजस्विनी. आता इकडे कान्हा मात्र प्रचंड घाबरतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सखी याच विचारात असते आणि बेडजवळ सखीचा पाय एका शूजला लागतो आणि त्या शूज मध्ये मात्र सखीला काहीतरी सापडतं. दुसरीकडे आता कान्हा ड्रॉइंग बघत असतो. तर तेव्हा मात्र तो कुल्फीला म्हणतो प्रॉपर्टी पेपर एकदा मिळायला पाहिजे. आणि प्रॉपर्टी पेपर हा शब्द ऐकताच आता लगेच कुल्फी म्हणते पेपर पलटी कर. आणि पेपर पलटी केल्यावर मात्र ज्या पेपरवर तिने ड्रॉइंग काढलेली असते त्याच्या मागच्या बाजूला मात्र ते पेपर असतात. आणि ते बघून मात्र कान्हा खूप खुश होतो आणि तो धावत पळतच आता रूमच्या दिशेने जातो. परंतु आता इकडे त्या शूजच्या मध्ये एक पेपर असतो आणि त्यामध्ये तेजस्विनीची अंगठी सापडलेली असते. ती अंगठी ती अल्बमच्या फोटोशी मॅच करते. ती अंगठी तिच्या आईचीच असते. इकडे तो आनंदामध्ये सांगायला येतो की प्रॉपर्टी पेपर सापडले, परंतु त्याचा आनंद न होता तेजस्विनीची अंगठी ती त्याला समोर दाखवते आणि म्हणू लागते की आता तू कुठला नवीन लपंडाव खेळत आहे माझ्यासोबत, ही माझ्या आईची अंगठी आहे. आता मात्र आता कान्हा सखीला काय उत्तर देणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागातच आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.